राम प्रहरी. आज शीर्षक आहे जो होया वो सही होया. जे काय घडलं ते बरोबरच घडलं. जो होया वो सही होया. पहिल्यांदा गद्य विस्तार ऐकूया. या ब्रह्मात अखंडात अनेक अनेक भाव गुण रूपे एक रस होऊन वसलेली आहेत. या अशा एक रसतेत असताना काहीही जाणवत नाही. एक शून्यता रिक्तता जाणवते. मात्र ही शून्यता परम आनंददायी व रसमय आणि अद्भुतही असते. खरे तर ही रिक्तता शून्यता समाधान देणारी असल्याने तिलाच पूर्णता म्हणतात. समाधान म्हणजे तरी काय? सम अधीनता म्हणजे समत्वात असणे. वर खाली डावीकडे उजवीकडे अधिक कमी असे तुलना करता येण्याजोगे नसणे. हे संतुलित समतोल असणे असते. यात आशा निराशा नसते, तर त्या पलीकडची स्थिती असते. खरे तर येथे सत म्हणजे असणे आणि असत म्हणजे नसणे यांचा संयोग सदसत असतो. हा सदसत संयोग भंगला की सत असत आणि सत्व रजतम असे त्रिगुण, तसेच अन्नमय प्राणमय मनोमय ज्ञानमय आनंदमय विज्ञानमय कोश असलेले हे पृथ्वी आप तेज वायू आकाशयुक्त पंच महाभौतिक जग वेगवेगळेपणे रूपगुण भावात व्यक्त होते. अव्यक्ताचे व्यक्त होताना अखंडाचे खंड पडताना संयोगातून बाहेर यावे लागते. संयोग भंगाची प्रथम जाणीव म्हणजेच ओंकार किंवा ओम स्वरूप. ही जाणीव म्हणजे जग. जाणीव हेच जग. म्हणूनच जाणीवाने युक्त असते त्याला जग म्हणतात. जीव म्हणजे जाणीवयुक्त जगातील जाणीवपूर्वक हालचाल करणारी पंचमहाभौतिक वेगवेगळी रचना. जीव म्हणजे जाणीवयुक्त जगातील जाणीवपूर्वक हालचाल करणारी पंचमहाभौतिक वेगवेगळी रचना. वेगळा जीव वेगळी रचना वेगळी वृत्ती याप्रमाणे हे जग पसरत मानवापर्यंत प्रकटले व विस्तारले. आता नीट लक्ष द्या. एकत्वाची जाणीव म्हणजे ब्रह्म किंवा ब्रह्म जाणीव. ही केवळ असणे कैवल्य किंवा टुबी स्वरूपाची असते. यातून वेगळे वर्णन योग्य तेथे जाणवत नाही. जेव्हा जेव्हा या खेरीज वेगळे वर्णन शक्य होते तेव्हा तेव्हा ब्रह्म जाणीवेची संयोग स्थिती भंगलेली असते. संयोग म्हणजे अद्वैत कैवल्य. त्यात प्रथम भंग होताना प्रणव म्हणजे ओम निर्माण होतो. हा दैवी विश्वातील प्रथम ध्वनी होय. सारांश अद्वैत म्हणजे एकत्वाची जाणीव आणि द्वैत किंवा जग म्हणजे वेगळेपणाची जाणीव. मात्र अशी ना तशी जाणीव हेच अद्वैती वा द्वैती असणेपणाचे मूळ आहे. मात्र अशी ना तशी म्हणजे शून्यत्वाची असो किंवा रंग रूपातील सगुण साकारातील असो, मात्र अशी ना तशी जाणीव हेच अद्वैती वा द्वैती असणेपणाचे मूळ आहे. अद्वैतात मन नसते, ते अमन म्हणजे शांत असणे असते. द्वैतात जगात मन प्राधान्याने असते. तेथे वेगवेगळेपण भाव वृत्ती गुण आकार पातळीला असते. अद्वैतात मन नसते, ते अमन म्हणजे शांत असणे असते. द्वैतात जगात मन प्राधान्याने असते. तेथे वेगवेगळेपण भाव वृत्ती गुण आकार पातळीला असते. असे हे द्वैताचे ज्ञाताचे जगाचे पूर्ण ज्ञान झाल्याखेरीज त्या पलीकडील अज्ञात एकत्व असे हे जगाचे पूर्ण ज्ञान झाल्याखेरीज त्या पलीकडील अज्ञात एकत्व अद्वैत संयोगाचा अनंत आनंदमय पूर्ण भाव पकडता येणार नाही. असे हे जगाचे पूर्ण ज्ञान झाल्याखेरीज त्या पलीकडील अज्ञात एकत्व अद्वैत संयोगाचा अनंत आनंदमय पूर्ण भाव पकडता येत नाही. मात्र कधी कधी अचानक त्या अद्वैताचा अद्भुत प्रसादही मिळू शकतो. त्यालाच आशीर्वाद किंवा ब्लेसिंग असे म्हणतात. हे सर्व नीट वाचून मूळ काव्याकडे वळल्यावर हे सहज लक्षात येईल की या काव्यामध्ये पती पत्नी किंवा प्रियकर प्रेयसीचे वर्तन स्पष्ट केले आहे. आपण ज्याच्या संगी आहोत त्याच्याबरोबर शरीराने असलो तरी
मनाने नेहमी तसे असते तसे नाही. पुरुषाला इथे नवरा वा प्रियकर असे वाटते की आपण मजेत मोटरसायकलवरून फिरत असताना आपली स्त्री मग ती पत्नी किंवा प्रेयसी आपणाला अगदी पालीसारखी चिकटून बसली आहे. ती आपणाला गुदगुल्या करून फुलवीत आहे, सुखावत आहे. त्याला वाटते की ती आपल्यावरून जीव ओवाळून टाकीत आहे. या हक्काच्या स्त्री सुखाबरोबरच आता त्याचे मन चाळवते व तो मोटरसायकल चालवता चालवता पुढे बसून अन्य कोणा स्त्रीसह नेत्रपल्लवी करतो. तो समजतो पुढे बसून आपण जे काही करतो ते आपल्या स्त्रीला समजणार नाही. नेमके त्याच वेळी त्याची स्त्री सुद्धा तसेच विचार मनात घोळवीत तशीच कृती करत असते किंवा तसे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मन स्त्री वा पुरुषाचे सारखेच व्रात्य, खट्याळ, खोडकर आणि भटकणारे असू शकते. वास्तवात मनच अधिक भरकटते व भटकतेही. मन म्हणजे चांचल्य. मन हीच जाग, जाणीव व जगही. मन हीच जाग आहे, जाणीव आहे आणि मन हेच जगही आहे. आता हे जे घडते ते मनानुसारी घडते. बरे नवरा किंवा प्रियकर करतो तेच पत्नी प्रेयसीही करत असते. ते योग्य अयोग्य असे नेमकेपणे विधान करणे शक्य नसते. जास्तीत जास्त पेराल ते उगवते हे समजून घेणे शक्य आहे. काय आहे हे पाहिल्याखेरीज, वास्तव किंवा वस्तुस्थिती पाहिल्याखेरीज आदर्शाकडे जाता येत नाही. मनाची चाळवाचाळ नीट पाहण्यातच ते न मन अमन शांत होण्याची संभाव्यता लपलेली असते. नीट पाहणे, शांत लक्षणे पाहणे म्हणजेच थांबणे व त्या पलीकडे जाणे. ज्ञात पहा, जाणा आणि ज्ञातापार जा. नीट पाहणे, शांत दक्षतेने पाहणे म्हणजेच थांबणे व त्या पलीकडे जाणे. ज्ञात पहा, द्वैत जाणा आणि अद्वैतात अज्ञातात जा, ज्ञातापार व्हा, बियॉन्ड नोन जा. तर बियॉन्ड नोन होण्यापूर्वी जे काय चालू असते ते इथे गमतीदार पद्धतीने सांगितलेलं आहे आणि त्याचा सारांश एवढाच आहे, आपण जे पेरतो तेच उगवते. जरा कट्याळ पद्धतीचे काव्य आहे, पण त्याचा अर्थ निश्चितपणे असा आहे की ज्ञातामध्ये जे घडते ते जशास तसं या ज्ञानाने घडते आणि अज्ञातामध्ये सर्वच अज्ञात असल्यामुळे तिथे जे काय घडते किंवा घडत नाही त्याबद्दल आपल्याला विधान करता येत नाही. तिथे मन सुद्धा अमन झालेलं असतं. तिथे बुद्धी स्थितप्रज्ञ झालेली असते. त्यामुळे अज्ञातात अनंतात नेमकं काय आहे काय नाही हे सांगता येत नाही. परंतु ज्ञातामध्ये मात्र ते सांगता येतं. कारण ज्ञात म्हणजेच मन, ज्ञात म्हणजेच जाणीव आणि ज्ञात म्हणजेच जग. मन हीच जाणीव आहे आणि मनाची जाणीव सुरू झाली की जे निर्माण होते तेच जग म्हणतात. या जगामध्ये मात्र जसं पेराल तसं उगवेल असं प्रत्यक्षात अनुभवास येतो. ते इथे सांगितलेलं आहे. आणि विशेष काही नाही. पाठी प्रेयसी किंवा पत्नी बसली आहे, पुढे नवरा बसला आहे. प्रियकराला किंवा पतीला वाटतं आपली बायको आपणाला अगदी पालीसारखी चिकटून बसली आहे. तो सुखात मजेत जात असतो, परंतु त्याचं मन चंचल असतं. तो म्हणतो आपल्याबरोबर आपलं सुख तर नेहमीसाठीच आहे, मग पुढे आपण आहोत आणि येणाऱ्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आकर्षक स्त्रिया आहेत आणि पाठी बायको आपल्याला चिकटून बसले, त्यामुळे पुढे काय करतो हे तिला समजणार नाही. म्हणून एकाच वेळी पत्नीचं किंवा प्रियतमेचं सुख घेत असताना तो पुढून इतर स्त्रियांबरोबर सुद्धा नेत्रपल्लवी करण्याचा प्रयत्न करतो. आता त्याला वाटतं की माझी दोन्ही बाजूनी मजा आहे, परंतु त्याच वेळी नेमकं तसंच प्रेयसीलाही वाटत असतं किंवा पत्नीलाही वाटत असतं की नाहीतरी आपल्या नवऱ्याला किंवा प्रियकराला वाटत आहेच की मी त्याच्याबरोबर आहे. आणि एवढं करून तो माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेऊन किंवा मला काही कळत नाही असं समजून तो समोरून येणाऱ्या स्त्रियांबरोबर नेत्रपल्लवी करीत आहे. मग ती म्हणते जशाच तसं. शेवटी जसं मी काय करते त्याला दिसत नाही आणि तो काय करतोय मला दिसत नाही, म्हणून आपण काही करायला हरकत नाही असं जर नवऱ्याला किंवा प्रियकराला वाटत असेल तर नेमकं त्याच वेळी तिच्या मनात तसं येतं. मी पाठी आहे, मी पाठी बसून गाडीवरून पुढे जाताना मी कुणाशी काय नेत्रपल्लवी करणार
हे माझ्या नवऱ्याला किंवा प्रियकराला कळणार नाही आणि नेमकं प्रियकरी तसंच समजून तेच चुकीचं वर्तन करत असतो. थोडक्यात म्हणजे आपण जसं पेरावं तसं उगवावं. हे जगातील हे मन जाग झाल्यानंतर, मनरूपी जाग आल्यानंतर जे जग निर्माण होतं त्या मनरूपी जागेतून निर्माण झालेल्या जगातील हे वर्तन आहे आणि तिथे पेरावं तसं उगवावं असं आहे. मात्र हे ज्ञात आहे. त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही जाता त्या ज्ञातामध्ये तुम्ही त्या ज्ञाताप्रमाणे, त्या पूर्णाप्रमाणे, त्या शून्याप्रमाणे, त्या रिक्ततेप्रमाणे तुम्ही पूर्ण मुक्त, पूर्ण स्वतंत्र आणि खरे तर काही करण्याची गरज नाही असे शुद्ध कैवल्याचे स्वामी असता. परंतु ज्ञात पाहिल्याशिवाय द्वैतात जाता येत नाही. व्यवहार कळल्याशिवाय तत्व समजत नाही. व्यवहारातील खानाखुणा खाचाखोचा उलगडा झाल्याखेरीज तत्वाच्या उत्तम प्रांगणात पाऊल पडत नाही. म्हणून ज्ञातामध्ये काय आहे आणि ज्ञातामध्ये कसे नियम लागू पडतात हेही आपण पाहिलं पाहिजे. आणि ज्ञातामधला नियम आहे पेरावे तैसे उगवावे. म्हणून म्हटलेलं आहे जो होया ओ सही होया. जे काही झालं ते बरोबरच आहे. ते क्रिया प्रतिक्रियेच्या नियमानुसार आहे. आता हिंदी दोन कडवी आहेत, साधी कडवी आहेत. ते ऐका. आगे बैठा गाडी चलाता, पीछे चिपकली करे गुदगुदी, समझे मत वो तुझ पर मरती, क्या जाने किसे आंख मारती, आगे बैठा तू जो करता, पीछे वो भी वही करती, बोया जैसा पैसा पाया, जो होया वो सही होया. अरे बाबा, तू पुढे बसलायस, गाडी चालवतोयस, पाठी तुझी प्रियतमा पत्नी बसली आहे आणि ती तुला अगदी जवळून घट्ट आलिंगन दिल्यासारखी एखाद्या पालीसारखी चिकटून बसली आहे. तुला गुदगुल्या होतात. तुला वाटतं तिचा तर तुझ्यावर जीव आहे, ती ती आपला जीव तुझ्यावर ओवाळून टाकते असं तुला वाटतं. पण तुला काय माहित ती कुणाला कधी डोळा मारत असेल. याचं कारण पुढे बसून तू जे करत आहेस तेच ती करत आहे. तुला वाटतं पुढे बसून मी जर काही केलं तर तिला काही समजणार नाही, म्हणून तू पुढे बसून जे करत आहेस तसंच वर्तन ती करीत आहे. त्यामुळे तू जसं पेरतोस तसं तुला मिळतं हे लक्षात घे. सर्व मानवांसाठीचा उपदेश आहे. आणि आता परत एकदा ऐका. आगे बैठा गाडी चलाता, पीछे चिपकली करे गुदगुदी, समझे मत वो तुझे पर मरती, क्या जाने किसे आंख मारती, आगे बैठा तू जो करता, पीछे वो भी वही करती, बोया जैसा पैसा पाया, जो होया वो सही होया, जो होया वो सही होया, जो होया वो सही होया. तर मोटरसायकलवर बसून चाललेलं प्रियकर प्रेयसीचं किंवा नवरा बायकोचं जे जोडपं आहे त्या संदर्भात एक जे करतो तेच दुसरा करत असतो. एक जे पेरतो तेच त्याला दुसऱ्या बाजूने पीक म्हणून मिळतं. म्हणून जे पेरावं ते मिळवावं, जसं करावं तसं भरावं. हा जो व्यवहारातील सिद्धांत आहे त्यावर आधारित हे काव्य आहे. याच्यातून निश्चित बोध एवढाच घ्यायचा की ज्ञातामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या सर्व ज्ञात पद्धतीनेच चालू असतात. म्हणजे आपण जे पेरतो तेच उगवतो. त्यामुळे आपल्याला काय मिळणार हे पेरणाऱ्याला निश्चित माहीत असतं. आणि असं जर असेल तर आपण उत्तम पेरावं आणि उत्तम मिळवावं. या पद्यात म्हटल्याप्रमाणे आपण चुकीचं वर्तन करून तसंच चुकीची कृती आपल्या बाबत आपण ओढवून घेऊ नये. परंतु जरी माणसाला माहीत असलं की करावे तसे भरावे, पेरावे तसे उगवावे, तरी सुद्धा माणूस नेहमी कुठल्या तरी मोहापायी चुकीचंच वर्तन करतो, चुकीचंच करतो आणि ज्ञातातील नियमानुसार जे करतो ते त्याला भोगावं लागतं. आणि हे असं व्हायचं नसेल, हे असं होणं अयोग्य वाटत असेल तर ज्ञातामधला व्यवहार हा अत्यंत स्वच्छ सुंदर आणि संत मार्गावरून जाणारा असावा की ज्या योगे ज्ञातात राहून सुद्धा अज्ञातातील
समत्वाच्या अधीन असणारे समाधीचं सुख तुम्हाला नित्य निरंतर मिळू शकतो. धन्यवाद. अस्तु. शुभ दिन.